वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। याद आएंगे वो दिन सारे जो थे हमने साथ बिताए। याद आएंगे वो पल सारे जो थे हमने साथ बिताए। याद आएंगे वो दिन सारे जो थे हमने साथ बिताए। याद आएंगे वो दिन जो थे हमने साथ बिताए। याद आएंगे वो दिन जो थे हमने साथ बिताए। छोटी छोटी बातों में यूं लड़ना झगड़ना, उसके बाद फिर साथ हंसना। किसी का टांग खींचना, किसी को छेड़ना, किसी के साथ भी यूं ही मस्ती करना। ब्रेक तक हम कभी रुक न पाए, सारे टिफिन को हम सब मिलके खाए। याद आएंगे वो दिन सारे जो थे हमने साथ बिताए। याद आएंगे वो पल सारे जो थे हमने साथ बिताए। याद आएंगे वो दिन सारे जो थे हमने साथ बिताए। बचपन से कभी सोचा नहीं, ऐसे भी दिन तो आए अभी। हो बचपन से कभी सोचा नहीं, ऐसे भी दिन तो आए अभी। ला 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 ला। प्रतिश्रुतिरे বিদায় বিচাৰো, নাপাহৰো এজনে আনজনক। এই প্ৰতিশ্ৰুতিৰে বিদায় বিচাৰো, নাপাহৰো এজনে আনজনক। সময় হৈ আহিলে বিদায় বিচৰাৰ, এতিয়াতো আমি জীবনৰ অংশ এটি। এতিয়াতো আমি জীবনৰ অংশ এটি। याद आएंगे वो दिन सारे जो थे हमने साथ बिताए। याद आएंगे वो पल सारे जो थे हमने साथ बिताए। याद आएंगे वो दिन सारे जो थे हमने साथ बिताए। dana dom dana dom dana dom dana dom
dana dum 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 हमें लिखना है पढ़ना है आगे ही बढ़ना है खाते हैं हम ये कसम dana dum 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 जो ज्ञान का रास्ता है शिक्षा का रास्ता है उसी पे चलेंगे हम सत्य क्या है ये सुनो अपने मन में जान लो ज्ञान की जो रोशनी है उसमें ही तो जिंदगी है पाओ शिक्षा पाओ भोजन स्वस्थ मन हो स्वस्थ जीवन वो जो शिक्षा पा गया है वो ही आगे आ गया है पाओ शिक्षा पाओ भोजन स्वस्थ मन हो स्वस्थ जीवन तुमको सदा आगे ही आगे है जाना ये शपथ लो काम कोई अच्छा है करके दिखाना ये शपथ लो दुनिया जो पाएंगे हम कुछ न दिखाएंगे हम पढ़ लिख के जो काज करेंगे सबके मन में राज करेंगे राज करेंगे राज करेंगे समझो जरा dana dum 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 ज्ञान की जो रोशनी है उसमें ही तो जिंदगी है पाओ शिक्षा पाओ भोजन स्वस्थ मन हो स्वस्थ जीवन गाना दो गाना दो गाना दो गाना लिखना है मध्ये येणार आहोत तिथं बेल वाजेल बेल वाजल्यानंतर आपल्याला गेट उघडायचं आहे आणि मध्ये यायचं आहे कृपया सर्वांनी लक्ष द्या चला लवकर कुठे कधी हरवले कसे कोण जाणे चोचीतले त्यांच्या गाणे नभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागले कळ्यांचे फुलाची कळेना कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळेनाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे
na 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 na, दिखत ना 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 ना, दिखत ना 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 ना, दिखत ना 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 ना। सवेरे सवेरे यारों से मिलने बंठन के निकले हम, दिखत ना 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 ना, दिखत ना 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 ना। सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ हो 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 हो। To school. I go to school To learn. to learn. Learning Learning gives gives creativity. creativity. Creativity Creativity leads leads to to thinking. thinking. Thinking Thinking provides provides knowledge. knowledge. Knowledge Knowledge makes me makes me great. इसके दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं, कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं। दीवारों पर किस्मत अपनी लिखी जाती है, जिससे हमको जीने की वजह मिलती जाती है। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ हो 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 हो। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। स्कूल चले हम, ओ हो, स्कूल चले हम, स्कूल चले हम। कोई कोई आंखों में जो मीठे मीठे सपने, क्या ये दिल करे। पहले पहले दिन की ये नई नई सुबह है, आओ चल करे। गम को चबाते जाए, सबको बताते जाए अपनी हसरतें। यार मत भूले जगह है ये बड़ी कुल, सुनो सुनो जरा लेट मी से। भूलेंगे हम तो नहीं, सोचेंगे हम भी कभी। स्कूल के ये दिन सभी आएंगे ना, ना 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 ना। सीखेंगे हम ये यही है, क्या गलत क्या सही। स्कूल के ये दिन सभी आएंगे ना, ना 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 ना। आएंगे ना, आएंगे ना। Yo, listen up now, school's out, hear the bell ring. Tera kya hoga, I'ma do my thing. I'ma be rich, dressed in bling. I'ma spread ishq and make you sing. School's out, hear the bell ring. Tera kya hoga, I'ma do my thing. I'ma be rich, dressed in bling. I'ma spread ishq and make you sing. थ्योरी में कमजोर है, प्रैक्टिकल चैंपियन। तोड़ दे हम दीवारों को, है बोन्स में कैल्शियम। पढ़ने से जो हो ना हो, टीचर से प्यार हो।
फ्यूचर हो रास्ते पे, आंखों में स्टार्स हो। डर वाले घर छोड़े, जो भी मिले उसे छेड़े, मस्ती में चले। कीड़े बने खाने लगे ऐसे क्यों किताबों को चश्मे लग गए। साइंस पढ़े, आर्ट्स पढ़े, दिन पढ़े, रात पढ़े, कुछ भी ना पढ़े। सर पे जो डंडे, सिलेबस गंदे, फिर भी हम कहें भूलेंगे हमको नहीं, सोचेंगे हम भी कभी। स्कूल के ये दिन सभी आएंगे ना, ना 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 ना। सीखेंगे हम ये यही है, क्या गलत क्या सही। स्कूल के ये दिन सभी आएंगे ना, ना 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 ना। आएंगे ना, आएंगे ना। हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे? फटता है शॉट न पूरे, थोड़ा कश मार ले, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी में
साला ही गँगच वेगळी होती, कट्टा गँग. सगळ्यांची आपली ओळख झाली. हा अश्क्या, हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा होता. हे उम्या आणि श्री, हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्यासारखे, कुठेही गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या. यांची तर ना दिग्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली. सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे, बात में है कंफ्यूजन, गड़बड़ घोटाला रे, 10 का 20 करने में शातिर ये साला रे, झोल झोल करुणी तरी ठण ठण गोपाला रे. अरे यारी में सॉरी आए तो गलत है, पर अपने सॉरी की तो बात अलग है. ये झोलर कमीना सोचता कभी ना, यारी में ही झोल छुपा है. जय लहजा, झोल में ही यारी छुपी है. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा जिंदगी. दिग्याबरोबर मी पहिली सिगरेट प्यायली. दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र हो. जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जल जला. हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जल जला. घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय. लैलानी मजनूची सॅडवाली लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची हाय. हाय हाय ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली हाय. अरे हसली हसली तिच्या फुलटू फसलेली हाय. कधी ह्यांचं होऊन गेलो कळलंच नाही. एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा जिंदगी. जिंदगी जिंदगी मेरी जिंदगी, जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी. मेरी जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 हाँ जिंदगी. रडत रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी. चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे.
सुट्टीला डब्बा खायची मजा आता पोटात झाड खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती टीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती मनावरती जशी बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो. तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ बड्डे कोणाच्या कोणाची चंगळ ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गाभेटी. किलबिलत्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. पाखरून आलो फांद्यावर तुझ्या बागडलो. पंखात बळ दिले तू पक्षी बनून सज्ज झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार. संस्कार घडवूनी शिल्प तू केले साकार. मायेने सावधान. ओम शांती शांती शांती. मी सर्व मान्यवरांना भुसावळ आणि या भुसावळ शहरात एक औद्योगिक ठिकाण म्हणजे आपले लहानपणातील आठवण कधीही न विसरले जाणारे आपले गाव म्हणजेच दिगनगर
आणि या दीपनगर परिसरामधील सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे जे आपण कधीही न विसरणार ते म्हणजे आपली लहानपणीची शाळा श्री शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय. ज्या शाळेने आपल्याला घडवलं, शिकवलं, संस्कार दिले आहे, अशा आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या जागेवर आज आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करीत आहे. तारीख पण खूप चांगली निवडली आपण. 25 मे 2025, 25/5/25. खूप दिवसापासून आपलं चालू होतं. आज तो दिवस निघालेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मी श्री PS कवटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे. प्राचार्य JB पाटील सर, माजी प्राचार्य LD बराटे सर, प्राथमिक प्राचार्य PB डाके सर, निवृत्त शिक्षक आपले आवडते RS पाटील सर, निवृत्ती शिक्षिका सौ MS नेरकर मॅडम, निवृत्त शिक्षक श्री हेमंत महाजन सर आणि शिक्षक अजय झोपे सर आणि अजून एक निवृत्त शिक्षक हे SG इंगळे सर यांचे मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती मातेचे दीपप्रज्वलन करून घ्यावे. सर्व आले का? गणपती हो आहे. बरं, एक मिनिट सर समोर. सर समोर. सर समोर. सर समोर. सर समोर. सर समोर. हाँ मैडम सर समोर. मैडम बेटा सर
माझ्यानुसार माहितीनुसार सगळ्यांना मेबी झालेला असावा चहा आणि नाश्ता. तर काय? हो काय? एवढे NCC तयारी करायची सर. थोड़ा मांगे बेटा. थोड़ा मांगे फिरून घेऊ बेटा. ओपन करा ना. हा ओपन करा तो. तुम्ही आता बाजूला सरकून घ्या. तुम्ही बाजूला सरकायचे सर लोक. तुम्ही थोडं बाजूला येऊन जा. तुम्ही बाजूला येऊन जा बेटा. या सर जवळ तुम्ही आता थोडं खाली करून घ्या सर. जे थोडं मागे सरका बेटा तुम्ही आता समोर. हेल्पर मॅडम, तसंच HP महाजन सर टेक्निकल विभाग सर पण आपल्यात हजर झालेले आहेत. तसंच आपल्या प्राथमिकचे मुख्याध्यापक आदरणीय ढाके सर, आपले आताचे शिक्षक AV झोपे सर, या सगळ्या मान्यवरांची उपस्थिती आपल्या समोर आहे. आणि मला तर तुम्ही ओळखता, माझं नाव आता मी विसरलो, काहीतरी जळगाव भुसावळ पाचोरा असं JBP असं नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप मन भरून येतं, हृदय दाटून येतं जेव्हा ही चिमणी पाखरं आमच्या बरोबरीची होऊन आमच्या समोर येतात. कदाचित पोस्टने आमच्यापेक्षा मोठीही असतील, पण ते छोटी समजतात. मी प्रारंभीच सांगेल प्रास्ताविकाच्या की तुम्ही आता 23 वर्ष विसरून दिवसभर घालवायचा. तुम्ही 15-16 वर्षाचे आहात, 38 वर्षाचे नाहीत. मी वय बी काढून ठेवलं सरासरी सगळ्यांचे. ते सगळं विसरून जा
आणि अगदी मन मुकाटपणे बिलकुल म्हणजे तुम्ही आता अनाउन्सर बोलले नाही बराडेकर सुद्धा रागवणार नाही, मी सुद्धा त्यांना घाबरत होतो, माझा कान धराल ते कमी करत नव्हते चुकल्या ठिकाणी आणि मदत मात्र अर्ध्या रात्री होती, त्याच्यामुळे मी त्यांना नेहमी बडे भैया म्हणतो. त्यांच्यामुळे मला खूप प्रेरणा मिळाली की तुम्हालाही रागवणार नाही का सर. मी तुम्हाला विनंती करतो की आज थोडं मोकळं सोडा, पिटीचा तास समजून. अध्यक्ष साहेब तर आधीच बोलले सर अगदी फ्री राहू द्या विद्यार्थ्यांना आज. म्हटलं नक्कीच. तर या कार्यक्रमासाठी झटणारे तुम्ही सगळेच, पण त्यात माझ्याशी संपर्कात असलेले बऱ्याच दिवसापासून तुषार बोरोले असतील, अमोल झोपे असतील, नंतर आपला सर्वात मोठा प्राणी योगेश सूर्यवंशी असेल आणि बरेच असे सगळे कॉन्टॅक्टमध्ये होते. कारण फोन नंबर घेणे, नियोजन करणे आणि तुम्हाला सवय माफी असते. आई वडील आणि शिक्षक हे माफ करतात हे तुम्हाला माहिती आहे. पहिला गुरु आई आहे, दुसरा गुरु वडील आहेत, तिसरा शिक्षक आहे. पण तरी सुद्धा त्यांच्याकडे तुम्ही कायम राहतात. गुरुजनांकडे काही काळ येतात, पण प्रश्न असा निर्माण होतो. मागचा जो एप्रिलमध्ये मेळावा झाला त्या मेळ्यामध्ये बोलले ते विद्यार्थी 99-2000चा की 10वीचे विद्यार्थी का करतात. जर्मनीहून आलेली विद्यार्थिनी सांगत होती की 10वीचे विद्यार्थी असा स्नेहमेळा का भरवतात. प्रश्नचिन्ह आहे, खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बालवाडीचे भरवत नाही, कॉलेजचे ज्युनियरचे भरवत नाही, सिनियरचे भरवत नाही, तुम्हीच का. कारण बघा वयानुसार वय लहानपणी कळत नाही, मोठे झाले का आपण अभ्यासाकडे लक्ष देत नाही. कॉलेजला जाताना म्हणजे देतो थोडंफार, पण असं असतं. इथे मात्र हा एक विशिष्ट वयोगट आपल्या वयाचा सुद्धा आहे. जसे तुम्ही मध्यावरती आहात आता आयुष्याच्या, तसा हा मधला गट आहे. म्हणजे याच समजतो. मनोहर निगोते फोटोग्राफी म्हणजे सुंदर फोटोग्राफी. संध्याकाळपर्यंत सर स्टुडंट ग्रुपला टाकायचे ना, हे घ्या फोटो, लगेच सगळेच फोटो मला पाठवतो. हे सगळं स्टुडंट ग्रुप मेळ्याबद्दल बोलतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेबद्दल 2 शब्द बोलायचे झाले ॲज अ प्रिन्सिपल तर मला सांगावंसं वाटेल की तुम्ही रोवलेलं रोपटं, वाढवलेलं रोपटं आता खूप रसाळ आणि बारदार फळं घेऊन दीपनगरीमध्ये उभं आहे. ते म्हणजे शारदा माध्यमिक कनिष्ठ आणि तांत्रिक विद्यालय. आपल्या शाळेत 1982ला जिंकलेलं आहे ग्रुपला. ही 2ऱ्या क्रमांकाची सुंदर शाळा म्हणून आपल्याला प्रमाणित आणि सत्कारित करते. एक बॉक्सिंगचा दिल्लीला गेला म्हणजे तो तालुक्यावर पहिला आला, सांगायचंच काम नाही. जिल्ह्यावर आला, विभागावर आला, राज्यात आला आणि मग राष्ट्रीय पातळीवर तो 3रा तिथे पण कांस्य पदक त्याला मिळालं. नाटक आपलं राज्यावर 2रं आलं, जिल्ह्यावर तालुक्यावर पहिलं आलेलं. 12वीचा निकाल लागलेला. मग मला सांगा तुम्ही ग्राफ कसा वाढतोय. माझा तास होणार आहे आता, एक सायन्सचा तास घेणार आहे, तेव्हा मी तुमच्याशी डिस्कस करणार आहेत त्या विषयावर टक्केवारी. आता तुम्ही तुमच्या पाल्यांकडून काय करणार आहे असं आपण डिस्कस करणार आहोत. तेव्हा मी आता सगळ्यांचा वेळ घेत नाही. प्रत्येकाने गुरु केला पाहिजे आयुष्यात. मी कोणत्या तरी तुकडीला केव्हा तरी ऑफतासाला सांगितलं असेल का आवश्यक असतं गुरु करणं. गुरु कोणाला करायचं असतं, ज्याचं आचरण, विचार आणि आचार हे सुंदर असते. कारण काय असतं, जगात वाईट गोष्टी भरपूर आहेत, त्याच्या तुम्ही आहारी गेलात तर तुमचं आधी पतन झालं. हे तुमच्या जर लक्षात राहिलं वाक्य तर नक्कीच तुम्ही मोठ्या ठिकाणी जाल. आणि तुम्ही केव्हा जिंकतात, यू विन ओनली वेन युअर माइंड इज स्ट्रॉंगर दॅन युअर इमोशन्स. हे सर्वात महत्वाची गोष्ट. तुम्ही विविध ठिकाणाहून आला आहात. आता तुम्हाला एक गोष्ट मात्र सांगून देतो, माझं भाषण वाढतच जाईल, तुम्हाला तास कुठे खूप बोलत राहील म्हणून मी आटोपतं घेतो. पण एक सांगतो, मागच्या स्टुडंट मेळाव्याला विद्यार्थ्यांचं मनोगत आम्ही जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा कोणीच उभं राहत नव्हतं. तुम्हाला आधीच सांगितलं मी, आई वडील आणि शिक्षक यांच्या समोर तुमच्या पायामध्ये जरी 440चा व्होल्ट असला, मी सांगितल्यानंतर असं विशिष्ट काहीतरी 2-4 वाक्य सांगितले, सगळ्यांचं बडी मारला. आता तयारी करून ठेवा, काहीतरी सांगा. आणि बोलायचं काय सर, काय बोलावं आम्हाला समजत नाही. एकदा पंधा उलगडला ना सगळं नंतर नाही मिळणार. मग तर सांगा, चांगलं पण सांगा आणि तुम्हाला काय बदललं असेल, फिटलं असेल ते पण सांगू नका. खूप आनंद वाटतो. आता मला मे महिन्यात ड्युटी आहेच, पण त्याच्यात रविवारी पण घरचे विचारतात, सर रविवारी पण जाता तुम्ही.
हो म्हटलं ह्याच रविवारी नाही, 1 जूनच्या रविवारी पण आहे एक बॅच, 8 जूनच्या रविवारी पण एक बॅच आहे. हॅट्रिक आहे म्हणता आमची डायरेक्ट. 2020 मध्ये हॅट्रिक मिळत नाही, आपल्या शाळेला हॅट्रिक मिळालं. किती छान. बोलूया आपण तासाला आणखी, तर खूप खूप बोलावं असं वाटतं. तर ते आपण करावं आणि आपण एकमेकांना जे काही मदत करू शकतो त्यामधून, कारण कोणी कोणत्या पोस्टवर असेल, कोणी कोणत्या पोस्टवर असेल, तर ते आपण पुढील आयुष्यामध्ये करत राहावं एवढं मी सांगून माझे 2 शब्द. माझे मित्र मैत्रिणी विद्यार्थी बरं वाटलं का? खरं म्हणजे आज मी तुम्हाला तुमच्यासमोर काही बोलण्यापेक्षा तुमचं ऐकून घ्यायचं आहे मला. कारण आता आमच्या पुढे तुम्ही गेले नाही, गेले म्हणजे काय, आता मी बऱ्याच वेळा अमोलला विचारतो कारण काय करणं पाहिजे, हा मंडप लावायचा आहे. त्यानंतर तो एक इलेक्ट्रिशियनचा संद्वारे रवी खराब झाली, म्हणजे तुम्ही म्हणजे बरोबरी झाले पुढे गेले. तर अशाच पुढे जात राहा. आता इथे उभाच आहे तर काहीतरी सांगायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? नाही तसं की सर काही सांगलं नाही, कारण नेहमी सांगत आलो आणि आताही सांगतो ते असं की तुम्ही सर्वांनी पहिल्यांदा तुझं शरीर सांभाळा आणि शरीर सांभाळण्यासाठी मन सांभाळा. कारण शरीर असेल सुदृढ असेल तर तुम्ही जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेऊ शकता, अदरवाईज नाही. आणि म्हणून मन पहिल्यांदा खंबीर करा. मन कसं खंबीर करा तुम्ही एक ऐकलं असेल, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आहे, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा. जे तुम्हाला सुख आणि समाधान जर पाहिजे असेल तर मन प्रसन्न ठेवा. आणि तुमचं मन जर प्रसन्न असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करू शकता. आता तुम्ही सांगा सर प्रत्येक वेळेला मन कसं काय प्रसन्न करायचं, तर आपल्या ज्या वेळेला दुःखद प्रसंग येतात त्यावेळेला ते विसरण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे जे काढायचं मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आहे. म्हणजे तुम्ही तुमचं मन प्रसन्न ठेवू शकता आणि आपलं जीवन सुखर जगू शकाल. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काही सांगणं मला अनुचित वाटतंय. आज मी तुमचा ऐकणार आहे म्हणून धन्यवाद. हां इथे येताना शिदोरी आणली असेल तुम्ही, शिदोरी आणली आहे की नाही? आणली नाही म्हणजे तुम्ही येताना तुमच्या शिदोऱ्या जागे व्हायला पाहिजे होत्या, आम्ही तुम्हाला दिलंय सोबत. एक गोष्ट महत्वाची, आता पाटील सर बोलले की आपल्या शाळेचा ग्राफ उंचावत जातो आहे. मी ज्या दिवशी रिटायर झालो त्या दिवशी मी माझ्या भाषणाचा शेवट केला होता, कर चले हम फिजा जान तन साथी हो. म्हणजे आमचं वतन आम्ही त्यांच्या हवाली केलेलं आहे आणि त्यांनी त्याची भरभराट केली, याचा मला आनंद आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुढील शिक्षक आपले प्राथमिक शाळेचे प्राचार्य श्री पी.बी. डाके सर यांना मी 2 शब्द. तुमचं झालं संपूर्ण मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज जसे तुम्ही दिसत होते तसेच तुम्ही आज एकदम छोटे छोटे दिसत. 300 झाडाखाली सर्वांचं ओळखतं आणि सर्वात जास्त मला आठवतं की मी चेतनला खूप मारलेला आहे. आणि एक विशेष गोष्ट अशी सांगतो की प्रत्येकाचं नशीब हे वेगवेगळं असतं. आपल्याला जी प्राप्त परिस्थिती आहे तिच्यामध्ये समाधानी राहणं हे आपल्या जीवनाचा यशाचा मार्ग आहे. आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द बोलतो. स्वामी समर्थ. मला बोलायची एवढी काही सवय नाही पण प्रयत्न करते सर. काय हे लिहिल्यानंतर इथं सर्व बसलेल्या मान्यवर आणि माझे मित्रमैत्रिणी येतात. इथं जमलेल्या सर्व मान्यवर गुरुवर माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आणि तुमचं स्वागत. आज खरं काय सांगायचं म्हणजे आपण आजचा विषय माझी शाळा
पहिला म्हणजे दिवस असतो शाळेचा, त्या दिवशी आपल्याला खूप रडू येतं. आपल्याला म्हणजे जबरदस्ती आपले पॅरेंट्स पाठवतात आणि आपल्याला असं वाटतं की आपली टीचर खूप रूड असते, म्हणून आपण खूप घाबरतो. आपल्याला जेलसारखं वाटतं शाळा म्हणजे. आणि तीच शाळा आपण जेव्हा सोडून जातो तेव्हा आपल्याला खूप रडू येतं. शिक्षकांची भीती असते आपल्याला. शिक्षक हे कठोर असतात, पण त्यांचा कठोरपणा मागे की मी हे ना लिहून आणलंय तर मी बघून वाचते सर. तुमची परमिशन घेते. ते लास्टला बोलणारे सर मी. आपल्याला वाटायचं की शिक्षक हे कठोर असतात, पण त्याच कठोरपणाच्या मागे मायेची सावली असते. हे नंतर कळालं आणि तेच शिकवायचं. ते शिकायचे दिवस आपण रडून परत घरी येत यायचं. कारण म्हणजे आपल्या एवढ्या वर्षाच्या साठवलेल्या आठवणी ज्या आपण एवढ्या वर्ष सोबत राहून साठवल्या असतात. खरं तर शाळा सोडायची कधीच इच्छा नसते, पण म्हणतात ना, जे एखादी गोष्ट जवळीक झाली की ती आपल्याला सोडावीच लागते. शाळेत वेगवेगळ्या विषयी आपण शिकलो असतो. सायन्स, गणित, बीजगणित, टेक्निकल विषय माझे आवडते विषय होते आणि तेच विषय आज मला माझ्या व्यवसायामध्ये कामा येत आहेत. जसं की आज माझ्या जळगावमध्ये 3 ब्रँचेस आहेत सलोनच्या, प्रीती अँड जन्यू. आणि मी माझे एज्युकेशन लॉरियल अकॅडमी, त्यानंतर लंडन, सिंगापूर, बऱ्याच वेगवेगळ्या कंट्रीमधून मी माझे शिक्षण घेतले. डिप्लोमा झाला आणि वेगवेगळ्या कंट्रीतून झाले. शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे सर आज हे कळलं. जसे आपल्याला आधी शाळेत सांगितलं जायचे की 10वी 12वी झालं म्हणजे तुम्ही मोकळे. खरं शिक्षण हे जगापासून भेटलं हे कळलं. मग कळालं की खरं आयुष्य तर आता आजपासून सुरू होणार असतं. कारण आपल्या बरोबर आता हे जुने मित्रमैत्रिणी शिक्षक नसतात, पण आता मात्र आयुष्य एकट्यानेच लढायचं असतं. आज कळालं की शाळेच्या परीक्षेत शाळेची परीक्षापेक्षा आयुष्याची परीक्षा खूप कठीण असते. कारण ती परीक्षा आपल्या एकट्यानेच द्यायची असते. कारण त्या परीक्षेत आपल्याबरोबर मित्रमैत्रिणी किंवा आपले सर नसतात किंवा आपल्याला कॉपी करायलाही कोणी नसतं. चला तर आता इथंच मी संपवते. तुमची विद्यार्थी लीना निकम. आहे एक नवी पेठेत नटवर मल्टीप्लेस समोर आणि एक आदर्श नगरला RTO ऑफिस जवळ. आदर्श नगर सलून इंडस्ट्री, मेकअप, हेअर, स्किन, सायन्स. अजून थोडी शिकली असती तर डॉक्टरचा D लागला असता. स्किनचं सगळं नॉलेज आहे, पण मध्ये सायन्स एवढं पक्क नव्हतं म्हणून डॉक्टर नाही बनली. सलूनचं नाव आहे प्रीती आणि जय आहे आणि एक चर्चच्या समोर आहे, कलेक्टर बंगला रोड. हो, जय पण आहे. हो 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 चालेल. माझे ब्रदर. चालेल, थँक्यू. पुढील मी स्टेजवर आमंत्रण करतो डॉक्टर योगेश चव्हाण याने 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करावे. शाळेत असताना कधी बोललो नाही, आता जबरदस्ती बोललेलं. तर ॲक्च्युली बिझी होतो, काही प्लॅन नव्हता येण्याचा, पण अचानक स्वप्नीलचा मेसेज आला. स्वप्नील पाटील फेकडी येणार का, असं अचानक वाटलं रे हो कोणीतरी बोलवतंय आणि नाही जायचं, हे जरा चांगलं नाही दिसलं. म्हणून ग्रुप पण जॉईन नाही केला. म्हटलं नाही, ग्रुप माझं येण्याचं नक्की नाही आहे, थोडं बिझी होतो. सध्या मुंबईला असतो, वैद्यकीय सेवा चालू आहे नायर हॉस्पिटलला. तर आताही आता पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर तिथे लोक भेटतात किंवा कामानिमित्त लोक भेटतात, परंतु एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की आपलं जे मन आहे ते एकदम जवळीक नाही निर्माण होत. एखाद्या माणसाशी आपण बोलतो परंतु असं हार्ट टू हार्ट कनेक्शन फील नाही होत. तर आपणही सध्या कधी विचार केला की आपल्या मेन ज्या मेमरीज आहेत, स्मृती आहेत, त्या कुठल्या असतील.
तर युजली 5वी ते 10वी बोलले की 10वीपर्यंतचेच जे लोक आहेत ते गेट टुगेदर वगैरे करतात. तर 5वी ते 10वी हा जो आपला पिरियड असतो वयाचा, तो अतिशय निरागस असतो. आपण जे मनात आहे तसंच बाहेर वाचतो. तर त्याच्यानंतर मग एकदमच आपण क्लिष्ट होऊन जातो, आत काय बाहेर काय, आणि मनात वाटलं तर हसणार किंवा रागवणार हे बाहेरच्या जगात आपल्याला शक्यच होत नाही. म्हणजे कॉलेज असेल किंवा जॉब असेल. तर हे दिवस खूप लक्षात येतात, कारण की जो निरागसता होती मनाची आणि त्यावेळेस आपण सर्व एकत्र भेटलो, तर ते दिवस खूप आठवतात. आणि मेमरीज जर विचार केला तर मेन मेमरीज याच आहेत 5वी ते 10वी. थोडं 11वी 12वी तर शिक्षणात चालली गेली, नंतरही मग धावपळच चालू होऊन जाते. तर मुख्य जर कधी म्हटलं की काय मेमरीज आहेत, तर शाळाच आठवते आणि मित्रच आठवतात. आणि रिलॅक्स व्हायचं तरी असेल तरी शाळेतलेच मुलांना कॉल करणार आपण. कधी असं नाही होत की ग्रॅज्युएशनवाले तरी त्या मानाने ठीक आहे, परंतु त्यानंतर असे हृदयाचे ऋणानुबंध किंवा बाकी गोष्टी कधी शक्यच होत नाही. तर मला खूप चांगलं वाटलं. आत्ताही 2 महिन्यापूर्वीच माझं MD झालं, तेव्हा मी चक्कर मारायला आलो होतो. गोरख होता, किरण झोपडे होता, योगेश वारुळकर. तर खूप छान वाटतं. ज्या भावना आहेत त्या मित्रांसोबतच निर्माण होतात आणि त्यांच्यासोबतच त्या शेअर होतात. त्याच्यामुळे आता भेटल्यावर आता एक जण जेव्हा प्रत्येकजण स्टोरी सांगेल तेव्हा ते दिवस पुन्हा जगण्याकरता एकत्र आलं. धन्यवाद. वाटलं तर दीपनगरचे दरवाजे कधी ओपन. पुढील नैना पाटील 2 शब्द. नमस्कार, माझं नाव नैना पांडुरंग पाटील. आता बुसवडा. आजच्या या अतिशय आनंददायी दाखवच्या 2002चे गेट टुगेदर कार्यक्रमामध्ये बोलताना मला खूप आनंद होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय PS टोटे सर, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय शिक्षक वृंद, तसेच उपस्थित असलेले माझे वर्ग व शाळकरी मित्रमैत्रिणींना, बऱ्याच दिवसापासून आपण सर्व व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमाने जोडलो आहोत. सोशल मीडियावर इतर शाळेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन बघून नेहमी वाटायचे की आपल्या शाळेचा सुद्धा असा कार्यक्रम व्हायला हवा. आपल्या ग्रुपमधील काही उत्साही मेंबर्समुळे हा योग घडून आलेला आहे. तसेच सर्वांचे आधी मी आभार मानते. मित्र, जुन्या आठवणी सांगायच्या झाल्यास माझ्या मैत्रिणी शाळेत जात असताना जोपर्यंत मला दिसायच्या नाही किंवा मला आवाजून बोलवायच्या नाही तोवर मी खाली यायची नाही. असा हा निखळ मैत्रीचा प्रवास मी आजही माझ्या हृदयात जपून ठेवलेला आहे. दीपनगरची शाळा, येथील वृक्षवल्ली आणि इथलं निसर्गरम्य वातावरण आजही माझ्या मनात भर करून आहे. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे झाल्यास मी फॅमिलीसह नागेश्वर मंदिरातून परत येत असताना मिस्टर म्हणाले, तुला तुझी शाळा पुन्हा बघायला आवडेल का? मी एकटाच मनात असा आनंदाचा शहारा आला. मी लगेच हो म्हटलं. तब्बल 23 वर्षानंतर चिंचेची शाळा व माध्यमिक शाळा आम्ही सहपरिवार पुन्हा बघितली. तो क्षण आम्हाला खूप आनंद देऊन गेला. आणि आता तर त्या सर्व शाळकरी मित्र मैत्रिणी व शिक्षक शिक्षिकांचे सहवास प्रत्यक्ष लाभला. या आनंदाचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही. शेवटी मी आपले सर्व शिक्षक शिक्षिका व माझे मित्रमैत्रिणी यांचे व विशेष करून या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन उत्साहाने व आनंदाने आयोजित केलेले आहे त्यांचे मनपूर्वक आभार मानून माझे 2 शब्द संपवते. मी आज पहिल्यांदाच सार्वजनिक बोलण्याचा प्रयत्न केला आहे. काही चूक झाल्यास क्षमा असावी. आणि माझ्या मिस्टरांच्या प्रोत्साहनामुळे मी आज इथं बोलू शकते. यातून विनंती करतो की 2 शब्द बोलावे. नमस्कार, आवाज येतोय? मी फार शपथ घातली, फार सांगितलं मला फोबिया आहे, मला नको बोलवा इकडे, तरी मला तर आज फार चांगलं वाटलं. सगळे जुने मित्र भेटले. कोण कुठे आहे, काय करतंय, हे करतंय. थोडं मी वेगळं, असं नाही की जे जसे मराठे सर म्हटले त्यानुसारच बोलणार की जे काही घडलं, जे काही आठवणी आहे ते मी सांगणार. सर्वात पहिले धातूचा जो नियम होता तो जी पाटील सरांनी एकदम डोक्यात बसून टाकला होता 5वी मध्येच.
ते नाही का धातू कसं प्रसारण पावतं, आकुंचन पावतं, नाही समजत. थंडीमध्ये तुम्ही कसे आकुंचन पावतात आणि उन्हाळा असला की कसे प्रसारण पावतात, गोजड तिकडे फेकतात. ते एकदम डोक्यात बसलं होतं सर. बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याच खाड्या केल्या, बरंच कांड करून ठेवले इकडे तिकडे. मला एक आता पण आठवतं, बराठी सर होते आणि कोणतरी मुलाने काहीतरी केलं आणि त्याला बोलवा म्हणून. बराटे सर मानाच्या मूडमध्ये होते. तेव्हा मी आलो, तुला अरे बेटा तू काय करतो इथे? मग मागून बहुतेक आपले इंजिनियर साहेब होते. ते म्हटले अहो हाच आहे तो. अरे असं कसं काय? ते असे बघायला लागले ना, त्यांच्या डोळ्यात असं वाटत होतं. तो एक डॉयला मला असं वाटत होतं की ते सर असं म्हणणार आहे, अरे यार हे गंगाधारी शक्तिमान आहे. अशा गोष्टी झाल्या. आणि बरंच थोडीशी भीती वाटत होती, कारण की मराठीचा बराचसा प्रॉब्लेम वाटत होता मला इथे मराठी बोलताना. कारण की प्रॉब्लेम असा झाला की मी शिकलो इथे, मग नंतर गेलो मराठवाड्यामध्ये. तर मराठवाड्यामध्ये का रे भाऊ, कसा भाऊ, काय भाऊ, हे ते बोलायला लागलं. तिकडच्या लोकांना वाटलं अरे भाऊ तू इथलं नाही आहे. मग तिथून गेलो पुण्यामध्ये म्हटायला लागलं, म्हणजे तिथे बोलायला लागलं उभा टाक हे ते म्हणतो इथल्या नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी. आणि एक सांगू शकतो खानदेशबद्दल की मला ना अळ बोलता येत नव्हतं, मी ड म्हणायचो बऱ्याच वेळेस. तर मग बरेच लोक अरे यार वो कैसा है, तुमको ना थोडी मराठी नाही आएंगी, थोडा तुम अळ नाही बोलते हो, ड नाही बोलते हो. मग मला क्लिक झालं, मग खानदेश हो आणि खानदेशमध्ये अळला डच म्हणतात. तो मला थोडासा आधार भेटला आणि मला आज फार चांगलं वाटतं. आणि माझ्याकडे बोलण्याची काही चूक झाली असेल तर मी माफी मागू इच्छितो. आणि धन्यवाद सर. धन्यवाद जावेद. पुढील विद्यार्थी आदित्य गणेश पुरे. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. माझं नाव आदित्य गणेश पुरे आणि मी 2002ला 10व्या वर्गातून इथून आपल्या शाळेतून पासआउट झालो. आणि आज मी म्हणजे 2004मध्ये वडिलांची बदली झाली, तर त्यानंतर मग दीपनगर हे सुटलं. तर आज 23 वर्षांनी तर मी दीपनगरमध्ये इथं वापस येतो आहे. आणि अतिशय चांगलं वाटतं इथं, कारण 23 वर्षानंतर जे शाळेत असलेले माझे सगळे मित्र आज मला भेटले. त्याच्यामध्ये गोरखनाथ तायडे, नंतर योगेश वारुळकर, हे सगळे माझे जे जुने मित्र होते त्यांच्याशी भेट झाली. नंतर ब वर्गातले आमचे जे विद्यार्थीगण होते त्यांच्याशी माझी आज खूप दिवसांनी अशी तोंड ओळख आणि भेट झाली, त्याच्याने खूप चांगलं वाटतं सर. त्यानंतर शाळेबद्दल बोलायचं झालं तर शाळेमध्ये जो जिवंतपणा आणणारे जे शिक्षक लोक असतात, त्यामुळे शाळेचा विद्यार्थी हा घडवला जातो. आणि त्याचा जो बेस असतो तो आपल्याला पुढच्या आयुष्यात कामाला येतो. तर म्हणजे सुरुवाती झाली ती चिंचेच्या शाळेतून झाली. इथं 1ली ते 4थी शिकलो. तर ते शिक्षक लोकांचा जो माझा एक धन्यवाद द्यायचं असतं, जे 10वी नंतर देण्यात नाही आलं, तो ते धन्यवाद देण्याचा आज मला एक चान्स मिळाला. त्याबद्दल सर्वांचं थँक्यू आणि व्यासपीठाचं थँक्यू. धन्यवाद गणेश. पुढील स्टुडंट उमेश दानोगा. हाती धर्माला आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. जे काही तुम्हाला पाहिजे असेल गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. मान्यवरांना मी सगळ्यांचे आभार मानतो. माझं नाव आहे उमेश वसंत धनोकर. तर सर्वप्रथम मी सुरुवात करेल की हा जो कार्यक्रम आज ऑर्गनाईज केला आहे आपले लोकलचे सर्व मित्र, खरं तर मी धन्यवाद मानणार नाही, मला खूप हेवा वाटतो त्यांच्या सगळ्यांचा, कारण मला ही संधी भेटली नाही. तसंच मी पुण्याला असतो सर, माझं स्वतःचं सेफ्टीचं सप्लाय, सेफ्टी मटेरियल PPEs मी सप्लाय करतो. त्याच्यामध्ये फायरचं मटेरियल, सेफ्टी PPEsमध्ये सप्लाय आहे. तर खूप साऱ्या आठवणी आहे, पण सर्वात प्रथम एक खोडकर आठवत आहे माझ्याकडे. ती माझा प्रिय मित्र जावेद अताउल्ला याची आहे. की मला आठवतं आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपले 2 वर्ग बसायचे, 2-3 वर्ग वरच्या मजल्यावर बसायचे. तर जावेदनी काहीतरी एका मुलीसाठी काहीतरी घेऊन आणलं होतं आणि
आपले सगळ्यांचे आवडते योगेश चांगलं माहिती आहे, सरोदे सर, तुषार बोरले चांगलं ओळखतो. तर मला अजूनही आठवतं तिथल्या बिल्डिंग पासून मारत जावेदला इथल्या बिल्डिंग मला आजही तो दिवस खूप चांगला आठवतो. आम्ही वरच्या गॅलरीतनं दोन्ही गॅलरीतनं सगळे असे त्याला बघत होतो आणि ते टाळ्या पण वाजत होते इथं बसून. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि मी अजून एक गोष्ट मनापासून सांगेन, मी यांची कोणाची परमिशन घेतली नाही आहे, पण याच्या पुढे माझा नंबर सगळ्यांकडे आहे. जर शाळेला कसलीही मदत लागली, मी फायर सेफ्टीचं सप्लाय करतो. जर काही जरी लागलं तर मनसोक्त सांगा, फ्री मनाने सांगा. पैसे हा कुठेच विषय येणार नाही, त्याची मी शाश्वती घेतो सर. आणि सगळ्यांचे धन्यवाद. मी पुण्याला निगडीला असतो, मी माझं कार्ड शेअर करून देतो ग्रुपवर, तर सर्वांकडे येईल. आणि अजून एक ॲड ऑन करतो सर, की माझं फायरचं सेफ्टी बॉल वगैरे सप्लाय आहे, तर पुढच्या एक महिन्याभराच्या आत मी 12 ते 15 बॉल शाळेला देऊन टाकतो. ते माझ्याकडनं असेल. प्लीज फक्त पैशांसाठी कोणी फोन करू नका, एवढीच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. मैडम ने ऐड ऑन केलंय, शेर को बुलाया और शेर आ गया इधर अपने. सर्वांची जशी सुरुवात झाली, मी पण ॲडमिशन माझी चिंचेच्या शाळेतच झाली. सर्व लोक जसं रडत जायचे तशीच रडत माझी ॲडमिशन झाली. नंतर ट्रान्सफर झाली, परत इथे आलो, परत ट्रान्सफर झाली. 2-3 शाळा मी पाहिल्या, पण शारदा शाळेचं जे स्थान आहे ते एकदम हृदयापाशी आहे. इथे जो मेन आमचा जो पिरियड आहे सर, 4थी ते 7वी या पिरियडमध्ये मी इथे होतो. पण आजही ही जेवढी मंडळी ही एकदम जवळची आहे. त्याचं खरं कारण असं आहे सर, की हे लोक आपल्या जवळ का असतात, याच वेळेस आपली जडणघडण होत असते. की मुलींच्या बाबतीत, मुलींचे नाव घेण्याच्या बाबतीत मार खाल्लेलं नाही आहे, पण रागवणं जरूर बसलेलं आहे. तर अशा अनेक आठवणी आहेत सर, सर्व मला सांगता नाही येणार. मी इथेच आहे दीपनगरमध्ये, ट्रान्समिशन कंपनीत मी इंजिनियर आहे. पण ते दीपनगर जे होतं 2002 पर्यंतचं आणि आताचं दीपनगर हे फार वेगळं आहे सर. म्हणजे त्याचं काय, ते जो एक वेळ होती आणि जशा भावना होत्या तशा आता फक्त हे बिल्डिंग आहे, ग्रीनरी असं आहे. पण ते जे ऋणानुबंध तेव्हाचे ते अजूनही आठवतात सर. एवढं म्हणून माझं. तर आम्ही भरपूरसे जॉब्स वगैरे ग्रुपवर वगैरे पोस्ट केलेले आहेत, की ज्या विद्यार्थ्यांना वगैरे गरज असेल जॉबची, किंवा रॅदर त्यांना करिअर वगैरेमध्ये काहीतरी चेंज करायचं असेल, जॉब चेंज करायचं म्हणा किंवा त्यांना फील्ड चेंज करायची म्हणा, तर एनी टाईम म्हणजे ते कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि सरांचा जो ग्रुप आहे शाळेचा, त्याच्यामध्ये भरपूर जॉब्स वगैरे मी पोस्ट केलेले आहेत. जे काही क्लायंटकडनं रिक्वायरमेंट येतात त्या मी पोस्ट करतो. तुम्हीसुद्धा त्या सर्क्युलेट करू शकतात, है ना. म्हणजे त्या हिशोबाने ज्यांना गरज असेल त्यांना नोकरी मिळू शकेल. तर हा झाला आताचा विषय. आपण जाऊया भूतकाळात, जे जास्त महत्त्वाचं आहे. तर सुरुवात सेम सगळ्यांप्रमाणे, वडिलांची इथं नोकरी आणि सुरुवात चिंचेची शाळा. सुरुवात झाली मिलिंद कोल्हे सरांपासनं, जे आमचे वर्ग मास्तर म्हणतात, क्लास टीचर. आणि चिंचेच्या शाळेमध्ये म्हणायचं तर एकदम हाईट छोटी, बॉडी एकदम छोटी. आता भयानक बदल, तसे भरपूर जण आहे. आता कोणाला विचारलं काय करतो, तो म्हणतो हे करतो. आम्ही म्हणायचे अबे तुझा असा होता, असं झाला काय, तू जॉब नोकरी कशी लागली. भरपूर गोष्टी आहेत. पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे आपल्या सरांचंच आहे. या शाळेमध्ये म्हणा रॅदर मी स्पोर्ट्समध्ये जास्त ॲक्टिव्ह होतो. म्हणजे शिक्षणामध्येच होतो, थोडासा हुशार होतो, जास्त नाही. पास होईल इतपर होतो, म्हणजे 60% पडतील एवढ्यापर्यंत हुशार होतो. आणि पण जास्त लक्ष माझं खेळामध्येच होतं. म्हणजे बास्केटबॉल म्हणा किंवा रॅदर सर गोळाफेक वगैरे करायला लावायचे, रनिंग करायला लावायचे. आणि त्याआधी मी खो खोसुद्धा खेळायचो. ते कधी सरोदे सरांनी आम्हाला शिकवलं होतं. त्याच्यामुळे त्याचा फायदा म्हणायचं तर आता हाईट आणि बॉडी खूप चांगली झाली आहे. हाईट वाढण्याचं मेन कारण म्हणजे स्पोर्ट्स. आणि मी सरांना एक सांगेल की जर शिक्षणाच्या सोबत जर तुम्ही
स्पोर्ट्स किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला सुद्धा जर मुलांना आता शिकवलं किंवा त्यांना समजवलं तर त्यांनाही पुढे जाऊन खूप फायदा मिळेल. कारण तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे जर काही चुकेल किंवा चुकीचं असेल तर तुम्ही समजू शकतात, पण खूप काही जे आपण शाळेमध्ये शिकतो ते आपल्याला आता जास्त काम येत नाही, टू बी ऑनेस्ट. म्हणजे तुम्हाला A+B² = 2AB तुम्हाला आतापर्यंत कोणी विचारलं नाही. मला फक्त विचारतात की तुझा अनुभव काय आहे, तुझं इंग्लिश कम्युनिकेशन कसं आहे, आणि रॅदर तुला तुझं प्रेझेंटेशन किंवा तुझा कॉन्फिडन्स. जमलेल्या माझ्या तमाम मित्रमैत्रिणींना मानाचा नमस्कार. आणि उपस्थित मान्यवर आमचे शिक्षक ज्यांच्यामुळंच आम्ही घडलो त्यांना पण माझ्याकडून सप्रेम प्रणाम. काय बोलावं काय सुचत नाही आहे, कारण पहिल्यांदा मी स्टेज डेअरिंग करतो आहे आणि जीव थोडासा हृदय ठोके वाढत आहे. असं आपल्या या शारदा शाळा जुन्या आठवणी 23 वर्षानंतर, तब्बल 23 वर्षानंतर आपण एकत्र भेटलो. तू कसा आहेस, तू जाडा झाला, तू लुकडा झाला, अरे असं कसं, अरे असं असं. मग एक दुसऱ्यांना आपण सल्ले देतो, तू असं कर, आपण ऐकतो, मग आपण एक सल्ला देतो, तू तसं कर, मग तोही ऐकतो. असा एक संवाद चालू आहे. आणि पहिलं तर महत्वाचं सर्वात दीपनगर. आता दीपनगरमध्ये हे शारदा शाळा जन्माला आली. दीपनगरमध्ये जे मी एक वैशिष्ट्यपूर्ण एक मुद्दा पाहिला तो आहे शेजार धर्म. आपसापसात एवढं मिळून मिसळून राहायचं की नातेवाईक सुद्धा फिके पडते. असं आहे, आपण इतकं चांगलं असं एकत्रितपणे राहिलो, एकजूट, आणि त्यातूनच हे शारदा शाळा निर्माण झाली. तोच गुण या शारदा शाळेमध्ये होता. इतक्या म्हणजे मन मोकळेपणाने गप्पा मारायचो की वेळेचं भान नसायचं, अभ्यासाचंही भान नसायचं. मन सोक्त गप्पा. आणि कुठं कुठं लांब लांब फिरायला जायचो आपण. नवीन क्लब पिंपरी सेकम टेकरी, मग तशी 10वी आपली झाली बाद, मग भुसावळ वरणगावला फिरायला जाऊ, जळगाव. मला एक तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण या शाळेत आलो, श्री शारदा माध्यमिक हे त्याच्यामुळे काय आपल्या भाषेतून चालू करूया. तर चिंचे शाळेपासून चालू करू. ढाके सर, ढाके मामा एक वेळा पट्टीनं डोकं फोडवलं आणि एक वेळा होमवर्क केलं त्याने, ट्युशनला जायला होता. म्हणे होमवर्क दाखव. म्हटलं होमवर्क, म्हटलं ते पेज उडी गेलं, घरी येत होतं. त्याच्यानंतर मग तिकडे शाळेत आपले गणेश सरोदे सर, माझ्यात काय होतं ते मला माहिती नव्हतं, पण त्यांनी मला सांगितलं की तू स्पोर्टमध्ये चांगला आहे. एक वेळा आपल्या मराठी आपल्या या शाळेमध्ये शिक्षा दिली होती. तेव्हा माझे 4 राऊंड होऊन मी बसून गेलो होतो आणि बाकीच्यांचा दुसरा तिसरा राऊंड चालू होता. मग तेव्हा सरांनी सांगितलं की तुझं नाव लिहिलं आहे म्हणे, तू रनिंगच्या मॅचेसला ये. तेव्हा समजलं की माझ्यामध्ये काहीतरी गुण आहे. बाकीचे गुण माहिती होते, हा गुण माहिती नव्हता. आणि बाकीच्या सर्व लोकांचंही बरंच कौतुक केलं तितकं कमी. जसं JB पाटील सरांनी त्या टायमाला गणित वगैरे शिकवलं तेव्हा त्या माझा परिचय एवढा काही जास्त शिकलेला वगैरे नाही. 10वी आपण इथून केलेली आहे. जावेद वगैरे तुषार आहे आमच्या एकदम सोबतचे, एकदम जिगरी आहे. तुषार, चेतन, उमेश, दीक्षित, मी, सिद्धू एकदम फ्रेंड होते. वास्तविक चीनच्या खालच्या शाळेपासून सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली. तिथून कसं नंतर 5वीला इथं आलो, कसं इथं सुरुवात झाली. इथं खेळण्यापासून अभ्यासासाठी तर सर लोकांनी मला सगळ्यांना हे केलेलंच होतं, पण अभ्यासाच्या व्यतिरिक्त
खेळणं हा आमच्यासाठी पहिला विषय होता. त्यात ह्याचा खरंच असं नाही की काहीच उपयोग होत नाही त्याचा, पण तुम्हाला ते मार्क्स कधीच कोणी विचारत नाही. तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, तुमचं प्रेझेंटेशन स्किल कसं आहे, किंवा तुम्ही डिसिजन मेकिंगमध्ये कसे आहात, हे मेनली तुमचं जे काही ओव्हरऑल पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही लोकांना कसे डील करतात. म्हटलं आता करायचं. ग्रुप शांत होता पण ममताने थोडंसं छेडला, मग छेडला तर तो पूर्ण छेडला. मग करायचं तर करायचं. आजची तारीख फायनल झाली. म्हटलं कोणी यायचं तर यायचं, नाही आले नाही तर चालेल. आपण 5 लोक जमलो तरी आपण गेट टुगेदर करायचं. आणि सांगायचं तर अमितच्या भाषणाला मी सांगतो, अमित जसं बोलला की जे आज येऊ शकले नाही त्यांच्यासाठी, तर मी असं जर पुढच्या वर्षी 25 मेला गेट टुगेदर होईल. पण पुढचं गेट टुगेदर हे जर जमलं तर शाळेत करू, नाहीतर जर बाहेरचे जे लोक आहेत पुणा मुंबई इकडे तिकडे जर ते अरेंज तिकडे जर करत असतील तर आम्ही तिकडे यायला तयार आहोत. आणि यांना आणायची जबाबदारी माझी, यांना आणायची जबाबदारी माझी. पण हे गेट टुगेदर आता दरवर्षी 25 मे तारखेलाच होत जाईल, हे पण लिहून देतो. ते कसं करायचं काय करायचं ते बघू पुढच्या पुढे. पण एकत्रपणा ठेवायचा हा मी जपेल म्हणजे जपेल. त्यासाठी तुमची मदत तर मला लागणारच आहे, त्याबद्दल काही वाद नाही. भरपूर प्रॉब्लेम बाकी आहे. तर मी आता अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की अजय झोपे सरांना 2 शब्द बोलायचे आहेत. My name is Ajay V. Crawford and my surname is from ATU. Let's talk to you. Everyone told you about your experience, but I want one thing from you. Marathi बोलू का इंग्रजी? Therefore you had got everything, anyone job. You are well professional. Suryavanshi, Yogesh, Chetan, and Chetan Ingle is my BLO. Very tough, difficult duty. Very tough, difficult duty. BLO. BLO means बूथ लेवल ऑफिसर. सर मराठीत घ्या, मराठीत हा चला चला. एखाद्या वेळेला तुम्ही आता एवढे इंजिनियर आहात, ऐकून घ्या, तुम्हाला फॉरेनला जावं लागतं. यस, यू वॉन्ट टू, आपल्याला आधार कार्ड लागतं, आपलं इलेक्शन कार्ड लागतं. BLO होतो मी आपल्या तिथनं करता. कोणीच मित्र नव्हतं. तो आपला आपला चेतन इकडे, सर तुम्ही काही काळजी करू नका मी बघतो. तो BLO होता. म्हणजे काय तुमचं इलेक्शन काढतं, तुम्ही मग आपलं व्हिसा कार्ड करता, त्यावेळेला तुम्हाला इलेक्शन कार्ड मोस्ट कंपल्सरी. त्यावेळेला मी होतो. मग चेतन म्हणायचं सर काय करायचं, खूप मग आता काय करायचं. एकदा याला गाली दिली, यांच्या आपल्या पिलर असतात ना आपल्या आपलं 2 टाईप 3 टाईप 4 आपले क्वार्टर असतात ना, त्यांना ठोकून दिली. सर काय झालं, जाऊ द्या काय करते तो म्हटलं. पण तुमच्याकडून एक जाऊ द्या, जस्ट फॉर एक्झाम्पल तुमच्याकडून एक अपेक्षा आहे, तुम्ही एवढे एज्युकेटेड झाले, ऑल यू आर एज्युकेटेड, बट आय वॉन्ट सम minor thing with you, from you, not with you. You can educate my slummy child. Whenever you are come to school, जेव्हा तुम्ही आमच्या शाळेत येतो, you are from well set up family. तुमचे आईवडील चांगले होते व नोकरीला होते. आता कसं आहे, जरा काळ बदललेला आहे, तर आमचे जे विद्यार्थी आहेत सध्या त्यांना गायडन्स करायला कोणी नाही हो. आता तुम्ही चांगल्या पोझिशन तुम्ही सांगतात, तुम्ही येताय पुण्याला मुंबईला, सगळं ठीक आहे, ऑल वेल, दॅट्स अ हॅट्स ऑफ फॉर यू, नॉट दिस हॅट्स ऑफ. पण आमच्या मुलांसाठी तुम्ही काहीतरी करावं, काहीतरी करिअर मार्गदर्शन आमच्या शाळेत तुम्ही करावं. कमीत कमी आमच्याकडे सध्या आता पोझिशन आमची शाळेची नॉट टेल सांगावं असं वाटत नाही, पण तुम्हाला एक अपेक्षा व्यक्त करतो. तुमचं जर तुम्ही आधी एखाद्या पोझिशनवर होतात, जसं जस्ट बालशंकर सर, आय वॉन्ट टू गिव्ह कॅट, हे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत सूर्यवंशी, मला दररोज भेटतात. पुढून नाही कॉन्ट्रॅक्टरचा ओके डन. धन्यवाद. तर मागच्याच गेट टुगेदरला एप्रिलमध्ये जे झालं, तुम्हाला मी सगळे व्हिडिओज आणि फोटो पाठवले आणि तुम्ही पेटून उठले आणि
काय म्हणतात त्याला ऑपरेशन करून टाकलं. तर हा पण एक धनादेश मिळालेला आहे. मी मगाशी बोललो होतो मागच्या वेळेलाच की घेणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मला हे समजायचंच नाही लहानपणी. घेणाऱ्याचे हात घ्यावे, तो देतोय त्याचेच हात घेऊन घ्यावे म्हणजे काय, हे हात मुझे दे दो ठाकूर. नंतर लक्षात आलं की देणं. आपले आदरणीय संस्था अध्यक्ष हे सगळे कामाला झपाटून लागलेले आहेत. सर सांगा काय काय कमी भासते, मग कमी फक्त कुठे भासते या गोष्टींमध्ये नक्कीच कुठेतरी शेवट येतो. सगळे नाटकं करता येतात, याचं नाटक नाही करता येत. आणि मनोप्रेम जे खरोखर उच्च पातळीवर आहे, पोहोचलेले आहे, अगदी बालवाडीपासून ते तुमच्या कॉलेजच्या जीवनापर्यंत तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे. आपण सर्वजण आज दिनांक 25/5/25 सर्वांनी भरपूर वेळा सांगितलं, मी पण एकदा सांगितलं. आपल्या हे शाखा शिक्षण मंडळ संचलित जे माध्यमिक विद्यालय आहे, तांत्रिक विद्यालय आहे, या विभागात जे 10वीचे विद्यार्थी होते, SSC बॅच प्रोफेसर, सर्व व्यासपीठ मित्रांनो, गेल्या 30 वर्षापूर्वी आपण सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी 10वीच्या वर्गात शिकत होतात. त्यातील बरेचसे विद्यार्थी आपल्या चिंचेच्या शाळेपासून आलं. हे विद्यार्थ्यांनी सांगितलं बाबा चिंचेच्या शाळेपासून आलेले आहेत. म्हणजे एकूणच काय करतात, काही गृहिणी असतील. आता गृहिणी असणं म्हणजे काय फार वाईट नाही आहे, कारण त्याचं कारण मेन म्हणजे त्यांच्या घरच्यांना कमीत कमी फास्ट फूड ऐवजी घरचं शुद्ध आणि सात्विक जेवण मिळतं. म्हणून त्यांनी असं वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. आणि त्या नोकऱ्या करतात त्यांनी सुद्धा वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. आपण जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचा उपयोग हा व्हायलाच पाहिजे असो मित्रांनो. आणि त्या गुणाच्या बंधातून इथे या गाठी सुटल्या जातात. गाठी म्हणजे काय मित्रांनो, गाठी सुटणं म्हणजे मनाची तृप्तता होणं. आता मी इथे बसून आता मित्र अध्यक्ष आहे समजा, मी बसून बघतोय की तृप्तता कशी असते. तुमच्या चेहऱ्यावरती हसू दिसत आहे, तुम्ही जे खटखटून हसताय, तुमच्या डोळ्यामध्ये ते एक तेज दिसत आहे. हे तेज म्हणजे आलेले सर्व प्रमुख पाहुणे, माननीय अध्यक्ष साहेब कवटे साहेब, संचालक स्वप्नील पाटील, प्रिन्सिपल जी पाटील सर, प्राथमिक प्रिन्सिपल ढाके सर, नेरकर मॅडम, LD बराटे सर, RS पाटील सर आणि महाजन सर आणि गणेशदादा आणि झोपे सर. मी गणेशदादाच म्हणणार आहे, तुम्हाला दादा घेणार. तर यांचं सर्वांचं वेळात वेळ काढून आल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. तसेच हा इथला जो काही तामझाम आहे, डेकोरेशन वगैरे, स्टेज, हे आमचे अमोल झोपे याचा पण खूप खूप आभार. त्याच्यासोबत असणारे त्याचे कर्मचारी, त्यांचे पण खूप खूप आभार. माझ्या हाताखालचे जे काही ड्युटीवरचे लेबर आहेत त्यांचे खूप खूप आभार. आपले कॅटअप्स आहे आणि तुम्ही सर्व इतके दुरून टाईमात टाईम काढून आलेले सर्व माझे मित्रमंडळी, अपेक्षक, तुमचं पण खूप खूप आभार. एवढं बोलून मी माझे 2 शब्द आणि आभार संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील प्रोग्राम आपण स्टेज फोटो, पुढील कार्यक्रम आपण स्टेज फोटो काढू आणि त्यानंतर मान्यवरांचे जेवण आणि त्यानंतर मग आपण जेवणाचे करू. त्याच्यानंतर मग आपण बाकीचा प्रोग्राम करणार आहोत. बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम मगर और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर. बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम मगर और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर. हम लौट आएंगे तुम यूं ही बुलाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना.
कसे वागले हे कळ्याचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळेना अशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळेना अशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. माझं नाव आहे ललिता. मी सध्या औरंगाबादला असते. मी सध्या भुसावळमध्येच राहते. मी स्टिचिंग करते. मी अर्चना. मी यावरला असते. माझं नाव सांगा. माझं नाव ममता तायडे. मी पुण्याला असते. माझं नाव ज्वाला पट्टे. मी छत्तीसगडला असते. मी स्वाती सुरडकर. भुसावळला असते. मी आशा प्रकाश तायडे. मी नाशिकला राहायला असते आणि मी हाऊसवाईफ आहे. मी पल्लवी ज्ञानदेव जंगले. सध्या मी मुंबईला जॉब करते. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि फॅमिली तशी नाशिकला त्यामुळे नाशिकला पण राहते. हॅलो, मी शिकत राहतात तुकडी ब मध्ये मी शिकत होती. 12वीपासून 10वीपर्यंत तुकडी ब मध्येच राहिली. मी वापी गुजरातला असते आणि एक मी आयुर्वेदा सेक्टरमध्ये बिझनेस करते. मी नैना पांडुरंग पाटील. हे माहेर होतं आणि सासर नैना नितीन पाटील. मी हाऊसवाईफ आहे. आता असं पांडुरंग नगरमध्ये राहतो. रामकृष्ण करी. मी लीना नारखेडे. मी टीचर आहे. चाकणला राहतो. जेवण खूप छान आहे. आजचं मेनू पण खूप छान आहे. हाय एव्हरीवन, मीना निकम. माझं इंट्रोडक्शन झालंच आहे ऑलरेडी, पण आजची अरेंजमेंट खूप छान केली आहे सगळ्यांनी मिळून. एकाचं नाव नाही घ्या कारण मी एकाला हे होईल. तर सगळ्यांनी मिळून खूप छान अरेंजमेंट केली. प्लस सगळ्यांना जुळून आणलं. परत शिक्षकांची आमची ओळख झाली आणि माझं तेव्हा सांगण्याचं राहून गेलं की आताचे शिक्षक, आम्हाला जे शिक्षक होते ते आता नाही मिळणार. जे आम्हाला छडी भेटली आहे किंवा मारलं आहे किंवा आम्हाला त्यावेळेस खूप राग यायचा. आम्ही बोललो क्लासमध्ये की आम्हाला बाहेर ना घोडा म्हणजे कोंबडा घालायला लावायचे. तेव्हा पण आम्ही ते एन्जॉय करायचो. त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की अरे मला सुचवलं, मला लीनाला आम्हाला बऱ्याच वेळेस बाहेर पाठवलं.
गणिताच्या क्लासमध्ये बीजगणितच्या क्लासमध्ये आम्हाला बऱ्याच वेळेस बाहेर उभं ठेवलं, पण तेही आम्ही एन्जॉय करायचो. परत हॅलो, नमस्कार. मी अरफान सिंग संसद असतो. नमस्कार, माझं नाव राकेश सिंग, मी तिथेलाच असतो आणि मी इथे कॉन्ट्रॅक्टर म्हणून. हॅलो, माझं नाव विशाल अरुण पाटील. मी सध्या रत्नागिरीलाच आहे महाजनपदमध्ये. दिल का आलम मैं क्या बताऊं तुझे, दिल का आलम मैं क्या बताऊं तुझे, मी आर्किटेक्ट आणि इंटेरियरची प्रॅक्टिस करतो पुण्यात. प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं आणि आपण आता कुठे आहात ते सांगायचं आणि काय व्यवसाय करतो ते सांगायचं. ओके, पहिल्यापासून परत घेऊया. मी आर्किटेक्ट आणि इंटेरियरची प्रॅक्टिस करतो ऑल ओव्हर पॅन इंडिया आणि सध्याला याला पुण्यात आहे. नमस्कार, मी अजय सुभाष मुंदे. मी सध्या PhD करतोय आणि छत्रपती संभाजीनगरला फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नमस्कार, मी आदित्य गणेशपुरे. मी सध्या अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये मेंटेनन्स इंजिनियर म्हणून काम करतो आणि मी राहायला वरळी मुंबई इथे आहे. नमस्कार, मी गोरखनाथ परशुराम तायडे. मी दीपनगरमध्ये MSCBत आहे आणि दीपनगरमध्येच राहतो. नमस्कार, माझं नाव निलेश सरकारे. मी सध्या राहायला पुण्यामध्ये आहे आणि आता जॉबला उन्नती वेहिकल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे पुण्यामध्ये. सध्या राहायला काम घेतो. नमस्कार, माझं नाव नरेंद्र विकास सरकारे. मी महानिर्मिती दीपनगरमध्ये कार्यरत आहे आणि सध्या दीपनगरमध्येच आहे. नमस्कार, डॉक्टर योगेश दिनेश पवार, MD अनेस्थेशिया, सध्या नाव हॉस्पिटलमध्ये कामात आहे. नमस्कार, मी स्वप्नील पाटील, सध्या पुणे येथे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करते ॲज असिस्टंट. नमस्कार, माझं नाव मोहन पाटील आणि माझं शॉप आहे. तो खाली पडला तिकडे फिरतोय. माझी HR कन्सल्टन्सी आहे पुण्याला आणि मुंबईला. नमस्कार, मी तुषार सुभाष बोलतोय. सध्या दीपनगरला असतो महाजनमध्ये आर्टिकल टेक्निशियन म्हणून कंपनीला कार्यरत आहे. नमस्कार, मी निलेश गवते. मी पुण्याला राहतो. मी आज नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतो. नमस्कार, मी चेतन गोविंद इकडे नाशिकला असतो. मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुपरवायझर होता. नमस्कार, माझं नाव किशोर शाही मराठे. मी राहायला भेटलेला आहे प्रणाम, माझं नाव अमित प्रकाश भाषेकर. राहायला मी मुंबईत आहे. ॲस्टेक कंपनीमध्ये मी स्टोर कीपर आहे. नमस्कार, योगेश राहायला भेटलेला भुसावळ आणि माझं कंपनी नमस्कार, मी दीपक विलास पावरे. राहायला बेळगावला आहे. आपण डायरेक्ट घे. जवाहर सोनवणे, मी दीपनगरमध्ये राहतो आणि टेक्निशियन. नमस्कार, मी किरण कृष्णा चौधरी. मी पुण्यात राहतो आणि मी दीपनगर येथे सुपरवायझर म्हणून कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर म्हणून काम करतो. नमस्कार, मी चंद्रशेखर वायकडे. नाशिकला असतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये. नमस्कार, मी गणेश पांडुरंग सुरंशी. राहायला भुसावळला असतो. कॉन्ट्रॅक्टर आहे. तू इच्छा पूर्ण केली. नमस्कार, माझं नाव अनिल चौधरी. मी राहायला नाशिकला आहे आणि माझ्याकडून सांगितलं असिस्टंट इंजिनियर. आवाज नाही आला. परत
चालू आहे. नमस्कार, माझं नाव अनिल वसंत चौधरी. मी सध्या नाशिकला राहिला आहे आणि महाजन सर्व्हिस आहे. नमस्कार, मी सिद्धार्थ चौधरी नगरमध्ये राहिला आहे. मी डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून महापारेषण कंपनी. नमस्कार, माझं नाव केतन कृष्णा नेमाडे. मी दीपनगरला राहिला आहे व महाजनको इथे नमस्कार, माझं नाव सय्यद जावेद अख्तरवाला. मी पुण्यामध्ये एका शिपिंग कंपनीमध्ये सिनियर स्पेशलिस्ट. नमस्कार, माझं नाव सय्यद जावेद अख्तरवाला आहे आणि मी एका शिपिंग कंपनीमध्ये पूर्ण नाव स्पेशलिस्ट. सांगा ना. नमस्कार, मी कुणाल नगर येथे सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. माझं नाव विशाल चौधरी. मी दीपनगर येथे आउटसोर्सिंगमध्ये. नमस्कार, माझे नाव श्रीकांत सुभाष निकम, राहायला पैकीला आणि ॲजवान जिथे सुरक्षा विभागामध्ये ॲज सुपरवायझर काम करतो. नमस्कार, मी मुकुंद पाटील. मी गव्हर्नमेंट बोलतो. नमस्कार, मी सचिन रघुनाथ पाटील. मी पिंपरी येथेच राहतो आणि मी गव्हर्नमेंट जॉबला रेल्वेमध्ये. नमस्कार, मी कैलास डांबरे. मी एकला राहिला आहे आणि इथे विद्युत केंद्रामध्ये काम करतो. नमस्कार, मी धर्मानंद गायकवाड. इलेक्ट्रिशियन जॉबला विदर्भात राहतो. मी छत्रपती संभाजीनगरला राहतो. बजाज फायनान्समध्ये काम करतो. नमस्कार, माझं नाव उमेश जन्मकर आहे. मी निगडी पुण्याला राहिला आहे. माझा स्वतःचा बिझनेस. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवी चुकान. मी एबीसीडी जॉबला आहे. मित्रमंडळी, माझं नाव साहिल अर्जुन पट्टे. मी बुलढाण्याला असतो, महाराष्ट्र पोलीसमध्ये.
आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, बिलगिरीस आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेअर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्या. वेळ वाया जाऊ नये म्हणून फिगर काढून ठेवली, ते लेक्चर आपल्याला घ्यायचं आहे त्याचं. नगरी म्हणजे एक सुंदर नगरी तुमच्या वाचनातून पण ऐकण्यात आलं. अनेक नकालिकांपासून तुम्ही जरी 4-5 वर्ष थांबल्यानंतर निघून गेला, मी 32 वर्षानंतर सुद्धा मला जाता येणार नाही. 31 ऑगस्ट 2027 रोजी मला काय वाटेल माझं मला कळत नाही. असो त्याला व्हॅक्यूम म्हणतात, तेच फिलिंग तुम्हाला विचारते. तुम्हाला चान्स देणार, तुम्हाला चान्स देणार, आपण दुसरा पोलिओ दिले नाही म्हणून राजीव दीक्षित आणि तो आज जिवंत असता तर आज आज जगाचं चित्र वेगळं आपल्या भारताचं तर नक्की राजीव दीक्षितला फॉलो करा आणि आजार दूर करा, डॉक्टरांकडे जाऊन ते राहणार आहे. पण एक ओपिनियन चांगलं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, गर्ल्स पुढे गेल्या आहेत तुमच्या, कारण त्यांच्याबरोबर माझा फोटो झाला. तुमचा बाकी पटकन त्या फळ्यासोबत अरेंजमेंट करा, फोटो काढा आणि कॅबिनचे फोटो काढायला गर्ल्सने तोपर्यंत दिले आहात. चला चला चला, क्लास सुटला, क्लास सुटला. चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना.
सजाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा